जाणार आहोत। पुण्यामध्ये सध्या काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येत आहे। तेव्हा मतचोरी विरोधात गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस ही सातत्याने आक्रमक झालेली आपल्याला पाहायला मिळालेली होती आणि युवक काँग्रेसच्या वतीने सध्या बालगंधर्व चौकात हे आंदोलन सुरू आहे आणि मतचोरीच्या विरोधात सध्या हे सगळे कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळतात। वोट चोर गद्दी छोड अशी घोषणाबाजी या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून सध्या देण्यात येते। आपल्याला आंदोलनाचे अपडेट देते शिवानी। मागील काही दिवसांपासून मतचोरीचा जो मुद्दा आहे तो ऐरणीवर आला आहे आणि याच मुद्द्यांच्या विरोधात सगळे आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतात। राहुल गांधींनी या संदर्भात आवाज उठवला होता आणि त्यानंतर राज ठाकरे पण याच बाबत बोलले। मात्र आता पुण्यातल्या बालगंधर्व चौकात हे काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहे, एनएसयूआयचे जे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यांच्याकडनं मतचोरीच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यात येत आहे आणि गादी सोडा अशा सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या घोषणा देखील हे सगळे कार्यकर्ते देण्यात येत आहे। काही वेळापूर्वी बालगंधर्वच्या बाजूचा जो छोटा रस्ता आहे रंग मंदिराजवळचा तो छोटा रस्ता अडवण्याचा या सगळ्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला आणि पोलिसांनी मात्र या सगळ्या कार्यकर्त्यांना बाजूला फुटपाथवर घेऊन त्यांना आंदोलन करा म्हणून सांगितलं आहे। एवढंच नाही तर हे सगळे कार्यकर्ते मोठ्यानं घोषणाबाजी करताना दिसत आहेत आणि जोपर्यंत हे सगळे गादी सोडत नाही, मतचोरीबाबत काही निर्णय येत नाही तोपर्यंत हे सगळे कार्यकर्ते आंदोलन करणार असल्याचं सांगतात। दीपक। शिवानी, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा पुण्यात हे युवक काँग्रेसचं बालगंधर्व चौकात आंदोलन सुरू आहे। एकीकडे गणेशोत्सवाची धामधूम तर दुसरीकडे आता हे आंदोलन पुण्यातल्या रस्त्यावर आपल्याला पाहायला मिळतंय। मतचोरीच्या मुद्द्यावरून हे सगळे काँग्रेसचे युवा कार्यकर्ते आता एकवटलेले आहेत।